मी बनवत आहे आज पुरणपोळी. त्यासाठी मी डाळ स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये डाळ ॲड करून घेतली. मी कणिक म्हणून पाण्यामध्ये ठेवली भिजण्यासाठी. कुकरला 5-6 शिट्ट्या गेल्याच्यानंतर माझी डाळ एवढी सॉफ्ट आणि छान शिजली आहे. ती डाळ मी एका चाळणीतून गाळून घेतली आहे. ते पाणी जे आपलं डाळीचं आहे त्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. पुरणासाठी मी गूळ बारीक फोडून घेतला आहे. हा गूळ त्या डाळीमध्ये ॲड करून चांगलं घट्ट होईपर्यंत पुरण परतून घ्यायचं आहे. पुरणामध्ये ॲड करण्यासाठी 5-6 इलायची आणि जायफळाचे 2 तुकडे घेतलेत. हे थोडी साखर टाकून बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. साखरेमुळे ते बारीक वाटलं जातं. पुरणामध्ये ॲड केलं कारण छान वास येतो पुरणाला. त्यानंतर आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी लसूण, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खोबरं हे सगळं वाटून घ्यायचे पाणी न घालता. आपण आमटी करण्यासाठी 2 चमचे तेल, त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. तेल चांगलं गरम झालं की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता चांगला तडतडला की आपण जे वाटण वाटून घेतलं ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये, कढीपत्ता छान तडतडला आहे. आता वाटलेलं वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटले की आपल्यामध्ये कांदा लसूण मसाला, घरगुती काळा मसाला, हळद पावडर आणि घरी बनवलेला गरम मसाला मी टाकला आहे. आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं कटाची आमटी करण्यासाठी ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. बघू शकता आपली आमटी किती छान झाली आहे. कट पण मस्त आलं आहे. जरा मंद आचेवर ह्याला ठेवायचं आहे 1-5 मिनटं चांगलं कट येईपर्यंत. आता हे बघू शकता आपलं पुरण पण इकडं चांगलं आटून आले. आता हे पुरण मी वाटून घेते. पुरण वाटून घ्यायचे सगळं. पुरण वाटून झाल्यावर बघू शकता आपलं पुरण वाटून झालेलं आहे. सगळं पुरण मी वाटून घेतले. पीठ भिजत पाण्यामध्ये ठेवल्यामुळे इतकं छान सॉफ्ट झाले. असं आपल्याला एका पाटाला एक सॉफ्ट कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा. त्यामुळे पोळ्या भराभर लाटता येतात. जितकं पुरण घेतलं तेवढंच, जेवढं पीठ घेतलं तेवढंच पुरण आपल्याला घ्यायचं. असं छान उंडा करून पोळी दोन्ही साईडने लाटून घ्यायचे. दोन्ही साईडने लाटली की तिचे काठ जाड होत नाही किंवा पोळी फुटतही नाही आणि छान फुगली जाते. आता मी माझी पोळी लाटून घेतली आहे. बघू शकता मस्त तवा गरम झाला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग आपली पोळी टाकायची. दोन्ही साईडने छान भाजायची. उलटणं न घालता हाताने पलटायची. उलटणं घातलं की पोळी लगेच फुटली जाते. त्यामुळे मी हातानेच पलटली आहे. बघू शकता किती छान फुगली आहे पोळी. दोन्ही साईडने छान तेल लावून भाजून घ्यायचे. बघा किती छान झाली आपली पोळी. तुम्ही कशी करता कमेंट करून नक्की सांगा. बघा माझ्या पोळ्या इतक्या सॉफ्ट. आता सगळ्या दोन्ही साईडने लाटल्यामुळे पोळी इतकी छान फुगते. हे बघू शकता किती सॉफ्ट झालेत माझ्या पोळ्या. आणि मी ह्याच्यामध्ये हळद बिळद असलं काही वापरलेलं नाही आहे.